कोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला राज्यस्तरीय सन्मान मिळालाय। शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वनश्री पुरस्कार जाहीर झालाय। तब्बल 60,000 विविध वृक्षांची लागवड, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन करून त्यांनी उभारलेल्या वनराईची राज्य शासनाने दखल घेतलीये। ही आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील हिरवाईने नटलेली वनराई। गेली 20 वर्ष अथक परिश्रम, पर्यावरणावरील निस्सीम प्रेम आणि वृक्ष संवर्धनाची जिद्द याच्या जोरावर ज्योती रामदास कदम यांनी उभारलेले हे हरित विश्व। त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वनश्री पुरस्कार जाहीर केलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी आतापर्यंत तब्बल 60,000हून अधिक विविध वृक्षांची लागवड केलीये। विविध फळझाडांसह अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे संगोपन करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उभा केलाय। त्यांच्या वनराईमध्ये 35 प्रकारची हळद, रक्तचंदन, विविध जातींचे चंदन, कापूर, रुद्राक्ष, धूप यासारख्या दुर्मिळ वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आलीये। जैवविविधतेचे संवर्धन करत पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत। सीसम आहे, साग आहे, आंबे आहे। आंबे सगळ्या प्रकारचे आहेत। केसर आंबा आहे, आपला हापूस आंबा आहे, केळी आहेत, सगळं म्हणजे सुपारी, नारळ, जेवढे खाली जिथे पाण्याचा भाग आहे तिथे मी सुपारी, नारळ केलंय। आणि वरच्या बाजूला जास्त करून काजू जास्त आपल्या इकडे लावले। एकूण संख्या बहुतेक 60,000पर्यंत आहे सगळ्या एरियामध्ये। सगळ्या प्रकार म्हणजे कापूर आहे, त्याच्यामध्ये अगरवूद आहे, धूप आहे। हे म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण झाडंही आहेत आपल्याकडे। कल्पना कशी सुचली तुम्हाला लागवड झाडांची ही पहिल्यापासून आवड होतीच मला, म्हणजे असं घरापासून सुरुवात म्हणतात तसं केलेली होती। जागा असल्यामुळे म्हणजे भरपूर घरातले सपोर्ट असल्यामुळे, भाईंचा सपोर्ट असल्यामुळे एवढी मोठी लागवड आम्ही करू शकतो। झाडं लावा, जगवा आणि म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या उपयोग येईल असं आपल्याला करायला पाहिजे। कारण जंगलतोड फार आपल्याकडे होते आहे, ही नाही झाली पाहिजे। भावना खूपच छान आहे, कारण मला जी आवड आहे त्याच्यामध्येच मला हे मिळाल्यामुळे मला खूप खूप म्हणजे आनंद झालेला आहे। आणि मी शासनाचे पण आभार मानते, मला हे योग्य ते समजल्यामुळे। वनश्री पुरस्कारामुळे केवळ ज्योती कदम यांच्या कार्याचा गौरव झालेला नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या असंख्य नागरिकांनाही प्रेरणा मिळालीये। एक झाड लावा, झाड जगवा हा संदेश कृतीतून देणाऱ्या ज्योती कदम यांचे कार्य आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे। सामान्यपणे वृक्ष लागवडीची चर्चा केली जाते, मात्र ज्योती कदम यांनी केवळ झाडे लावली नाही, तर त्यांचे संवर्धन करून हजारो दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे हरित विश्व उभे केले। त्यांच्या या 2 दशकांच्या समर्पित कार्याला आता महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळालाय।